आबा, मला नेहमी राहून राहून वाटतं, की मी ज्यावेळेला तरुण होतो, त्यावेळेला तुम्हाला वाटायचं, की हा पुढं कसं करेल? हा पुढारी बघेल की नाही? आणि तुम्ही त्या चिंतेत असायचा. पण आज मला वाटतं, की ज्यावेळेला रौप्य महोत्सव साजरा केला, त्यावेळेला मी कॉलेज विद्यार्थी होतो. त्यात तुमच्या बैठकीत मी असायचो. तर त्यावेळेला मी सहज म्हटलं, की रौप्य महोत्सवाला पंतप्रधानांना बोलवा. तर त्यावेळेला तुम्ही सगळ्या मंडळींनी ते थोडंसं हसण्यावर नेलं, की कसं शक्य आहे म्हणून. तर मला सारखं वाटतं, की तुम्ही 1987 ला गेला आणि 89ला पुढारीला 50 वर्षे पूर्ण झाली. आणि त्या सुवर्ण महोत्सवाला मी देशाच्या पंतप्रधानांना आणलं, राजीव गांधींना आणलं. नंतर पुढारीला 61 वर्षे पूर्ण झाली. हीरक महोत्सवाला मी लता मंगेशकरांना आणलं. आणि त्यानंतर पुढारीची 75 वर्ष झाली अमृत महोत्सवाला. त्यावेळेला मी पंतप्रधान मोदींना आणलं. मला असं राहून राहून वाटतं, की तुम्ही हे महोत्सव म्हणजे किमान पुढचे नाही, परंतु सुवर्ण महोत्सव तुम्ही बघायला पाहिजे होता आणि तुम्ही त्यावेळेला स्टेजवर मला पाहिजे होता. म्हणून मी त्या कार्यक्रमात तुमचा पुतळा आणून ठेवला. तर ही खंत माझ्याकडे आहे आणि त्यामुळं मला नेहमी वाटतं, की तुम्ही जिथं असाल तिथून जे काही मी केलेलं आहे, वाढवलेलं आहे, हे बघावं आणि तिथून मला तुमचा आशीर्वाद मिळत राहावेत असं वाटतं तुमच्या आणि आईंचे.